तर खरं तर शिक्षण संस्था चालवणं तो काळ असा होता की मोठ्या मोठ्या शिक्षण सम्राटांचीच मक्तेदारी होती. आणि असं असताना एखादा सर्वसामान्य माणूस या क्षेत्रात उतरायची तयारी करतो आणि उतरायची तयारी करत असताना त्याला हिम्मत लागते, जिगर लागते. संस्थेसमोर काय काय प्रश्न असतात, अजूनही शिक्षकांचे काय प्रश्न आहे याचे मला चांगल्या पद्धतीने जाणीव आहे. परंतु ते असतानाही मला असं वाटतं अशा प्रकारची एक शिक्षण संस्था सुरू करणं आणि सुरू केलं म्हणजे त्यांनी एक रोपटं या निमित्तानं या संस्थेचं लावलेलं. दुर्दैवानं ते आपल्यात आज नसले तरी मला असं वाटतं बरेच जण निर्माण करतात, परंतु त्यांचे मुलं निर्माण करण्याच्या ऐवजी ते कसं कमी करायचं असाच प्रयत्न करत असतात. समजा 100 एकर शेती असली तर 10 या वर्षी विकायची, 5 पुढच्या वर्षी विकायची असे करणारे पण मुलं असतात. परंतु मला असं वाटतं आपल्याकडे एक अभंग एक कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक दयाचा हरेक वाटे देवा, अशा प्रकारे संत तुकारामांचा अभंग आहे. आणि मला वाटतं डॉक्टर धनंजयच्या रूपानं ही संस्था एक सुरक्षित हातात आहे मी असं समजतो. नाही तर बरेच संस्था चालकाचे मुलं शिक्षकांनाही आवडत नसतात आणि विद्यार्थ्यांनाही आवडत नसतात. डॉक्टर हे मी अनेक संस्थेत जात असतो त्यामुळे मला माहिती आहे. परंतु आज डॉक्टर धनंजय ही संस्था सांभाळतात, ताई आहे सोबत. शेवटी ताईंच्या आशीर्वादाशिवाय संस्था सांभाळणं काही पॉसिबल नसतं. परंतु आज नुसती ही शाळा राहिली नाही, नुसते कॉलेज राहिली नाही, तर येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं इथं हॉस्पिटल सुद्धा येऊ शकतं. आणि मला असं वाटतं आज नर्सिंग कॉलेज सुद्धा इथं सुरू झालं आहे. मी इथं डॉक्टर धनंजयला सांगेल